चला आज मी रश्श्याची भेंडी बनवणार आहे भन्नाट. चला खाऊया रश्श्याची भेंडी. भेंडी ही बनवायची आपल्याला रश्श्याची भन्नाट. चला बनवूया. ह्या पद्धतीनं भेंडी कट करून घ्यायची. बघितली का पद्धत. चला आता तुम्हाला बेसन मध्ये कसं हे करून दाखवायचं ते दाखवते. तळायची आपल्याला अर्धी वाटी पेक्षा पण कमी बेसन घेतलेलं आहे, म्हणजे 3-4 चमचे असतील हे. त्याच्यामध्ये हळद टाकायची, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. त्याच्यामध्ये आता ही भेंडी आपल्याला टाकायची आणि ह्याला 10-15 मिनिटं आहे ना ही भेंडी अशीच मिक्स करून नाही का ह्याच्यामध्ये ठेवायची, नंतर तळायची. आपण आपली भेंडी नाही का ठेवली होती ना बेसनमध्ये मीठ हळद टाकून, ती भेंडी आता आपल्याला ही तेलात तळून घ्यायची. पाणी नाही टाकायचं बरं का, याला त्या तळून घ्यायची तेलामध्ये. चला तळूया. हे बघा तेल ठेवलेलं आहे, हे तेलात टाकून तळून घ्यायची. भन्नाट तळून घ्यायची कुरकुरीत एकदम मस्त. चला आपली भेंडी कशी कुरकुरीत भाजलेली आहे. चला आता रस्सा बनवूया भेंडीचा. कसा, मी तर अर्ध्याने मी असंच भेंडी खाल्ली आहे. चला आता रश्श्याची भेंडी बनवू. कसा रस्सा बनवायचा दाखवते तुम्हाला. भन्नाट हे तळून घेतलेलं तेल आहे भेंडी, त्याच्यामध्ये लगेच कढीपत्ता टाकायचा त्या तेलामध्ये. कसलं भन्नाट आहे बघितलं का. कांदा टमाटर आलं कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट आहे ती चांगली भाजून घ्यायची बरं का. कांदा याच्यामध्ये कांद्याची प्युरी केली. धना पावडर टाकूया, धना पावडर थोडीशी. भन्नाटराला लागतो भेंडीचा रस्सा आता. कसा झालाय. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. जे आपण ह्याच्यामध्ये मसाला बारीक केला तर त्याच्यात उकळी फुटली ह्याला. आता आपण ह्याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊया. भेंडीचा रस्सा भन्नाट कसा वाटतोय. आता ही जी आपण भेंडी केली होती ना ती भेंडी ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. लय भन्नाट लागतं. तुम्ही अशी पण भेंडी खाऊ शकता बरं का, पण अशी अप्रतिम होती लय भारी मस्त भन्नाट. त्याला फक्त 5 मिनिटं उकळी होती अजून छान मस्त बारीक याच्यावर. कसं वाटते भन्नाट रश्शा. चला आपली रश्श्याची भेंडी तयार आहे. कशी भन्नाट झाली बघितली रश्श्याची भेंडी. वाव. चला खाऊया मस्त भन्नाट. तोंडाला पाणी सुटले माझ्या. चला लवकर खाऊया. बघितली कशी चमचमीत झाली भेंडी रश्श्याची. वाव. त्याबरोबर लिंबू कांदा लोणचं भाकरी. कशी दिसतीये भन्नाट भेंडी बघितलं का. वाव. चला खावते मी. चमचमीत. वाव एकदम भन्नाट झाली हा. एकच नंबर. वाव. भन्नाट भेंडी झाली रश्श्याची. वाव. करून बघायला भारी लागते बरं काय भेंडी. चमचमीत आणि भन्नाट. वाव एक नंबर.